मनुष्य सुद्धा होते. तिन्ही रूपामध्ये असणारे माझे आदमापूरचे श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर ते आपल्याला माणसाच्या रूपात सुद्धा इथं जन्माला आलेले दिसतात. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर ते संताचा अवतार सुद्धा घेतलेले आपल्याला बाळू मामा दिसतात. त्यांच्याकडे पाहिलं तर ते देवाचा अवतार असलेले सुद्धा आपल्याला संत बाळू मामा दिसतात. त्यांचा अधिकार फार मोठा आहे माय बापांनो. असे अधिकार संपन्न संत आदमापूरचे माझे श्री संत सद्गुरू बाळू मामा, त्यांचा जन्म उत्सव आहे आणि त्याच जन्म उत्सवानिमित्त आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. पण आपला दरवर्षीप्रमाणे चालू असलेला हा बाळू मामांचा जन्म उत्सव आणि त्यानिमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आपल्या बाळू मामांचे सेवक असणारे आपल्या सर्वांना त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित राहतो. जे बाळू मामांची सेवा करतात असे असणारे बाळू मामांचे सेवक अमोल दादा कैलास मालकर या दादांच्या नियोजनातून दादांच्या आयोजनातून या ठिकाणी बाळू मामांच्या या जन्म उत्सवानिमित्त माझ्या वाटेला आलेली सेवा आणि ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल विठ्ठल ऐका. अभंग 4 चरणाचा जगद्गुरू तुकोबारायांचा हा अभंग सेवेला निवडण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. हा अभंग जन्म का झाला माझ्या मामांचा? ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं ना माय बापांनो, अरे ज्या वेळेस धर्मावरती संकट येत असतं, ज्या वेळेस या समाजातल्या लोकांना त्रास होत असतो, त्यावेळेस माझ्या संत महात्म्यांचा, माझ्या देवाचा, माझ्या ऋषी मुनींचा जन्म होत असतो. म्हणून संतांचा अधिकार फार मोठा आहे. बाळू मामांचा अधिकार सुद्धा फार मोठा आहे. त्यांनी जन्म घेतला पण कशासाठी? तर या धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळू मामांनी जन्म घेतलाय. विठ्ठल 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 हॅलो 2 मिनिटासाठी थोडं आपल्याला हे बदलायचं. माईक बघा ती व्यवस्थित आहे का? माईक तुम्ही या ना. इकडे लोक आहे ना आडवे जास्त बसलेले. इकडून या ना, इकडून या ना. लोक कमी तिकडे. हॅलो 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 माझा बोललेला आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? झालंय ना तुमचं? वा वा.
बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सांग भले. ऐका, त्याच्या मनात आल्यानंतर इथं काही होऊ शकतं. त्या नियतीच्या मनात आल्यानंतर त्या देवाच्या मनात आलं ना, गेली लाईट. कारण इथं आपलं काहीच चालू शकत नाही. हे चालवणारा कोण आहे? तो जगाचा बाप आहे. इथं आपलं काही चालत नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. आपल्याला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवणारा तो जगाचा बाप आहे. अरे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हाले जाती सत्ता वृक्षाची ये पाने हाले जाती सत्ता राहिली अंत नाही कोटे राहिली अंत मग कोटे रसाची ये पान हल जाती सत्ता राहिली आता मग कोटे राहिली अंत मग वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काही होत नाही माई बापांनो. पण ऐका ऐका, अरे गावावरती सत्ता असते सरपंचाची, तालुक्यावरती सत्ता असते आमदाराची, जिल्ह्यावरती सत्ता असते खासदाराची, आणि महाराष्ट्रावरती सत्ता असते मुख्यमंत्र्याची, आणि देशावरती सत्ता असते पंतप्रधानाची. पण माझ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळू मामांची सत्ता कुठपर्यंत आहे? ऐका रे माई बापांनो. अरे माझ्या मामांची सत्ता गावापुरती, तालुक्यापुरती, जिल्ह्यापुरती, देशापुरती, महाराष्ट्रापुरती नव्हती. तर माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळू मामांची सत्ता कुठपर्यंत होती? तर ऐका, त्रिभुवनी त्याची सत्ता. अरे माझ्या आदमापूरच्या बाळू मामांची सत्ता त्रिभुवनामध्ये होती. अरे स्वर्ग लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये, आणि पाताळ लोकामध्ये सुद्धा माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळू मामांची सत्ता होती. एवढा अधिकार माझ्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळू मामांचा होता. तुम्ही कितीही माझं माझं म्हणा, पण आपण येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. काही माझं माझं म्हणतो, आपण मेल्यानंतर आपल्याला कुठं जायचंय? ऐका, नाही कुणाचे कुणी तुझे ये अंतिम दातीन एकल प्राण माझे माझे म्हणून अंतिम दातीन एकल प्राण माझे माझे म्हणून अंतिम दातीन एकल प्राण माझे माझे म्हणून अंतिम दातीन एकल प्राण माझे माझे म्हणून. कुणी कुणाचं नाही बाई बापांनो. एकटा आलो, एकट्याला जावं लागणार आहे. आपण कितीही मोठा बंगला बांधला काय, आणि कितीही मोठं घर बांधलं काय, मेल्यानंतर माणसाचं घर कुठे आहे? तू म्हणशील घर दार ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई या संसाराबाई. संसाराच्या पायी या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी. ऐका, बसलेले वाजवत टाळ्या सोबत, पकवाजा सोबत एक टाळी. हा हा, सर्वांनी एक. हा ऐका, तुम्ही कितीही माझं माझं म्हणा, आपण सगळं माझं माझं म्हणतो माई बापांनो. बायको माझी, पोर माझी, गुर माझी, ढोर माझी, जमीन माझा, जुमला माझा, नातू माझा, पंतू माझा, बाप माझा, मुलगा माझा, पत्नी माझी, आई माझी, बहीण माझी, काका माझा, मामा माझा, बंगला माझा. ऐका रे ऐका, सगळं माझं माझं म्हणतो रे, पण काही नाही. आपण कितीही म्हणा, बायको माझे, मुलं माझेत, पण काही नाही. आपण मेल्यानंतर आपल्या सोबत कोणीच येत नाही. आपण मेल्यानंतर आपण ज्या मुलाला जन्माला घातलं आणि आपला मुलगा जन्माला आल्यानंतर आपण गावाला पेढे वाटले ना बाबा, तोच मुलगा मेल्यानंतर तुमच्या डोक्यावरती मडकं फोडतो. ऐका, कोणी कुणाचं नाही. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात
नशिबाला का रडतोस ढाई ढाई या संसाराबाई. पायी या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी. ऐका, कितीही पैसा पैसा करा पण मेल्यानंतर माई बापांना पैसा सोबत येत नाही. पूर्वी काय आला होता त्यावेळेस गेल्या 10-12 वर्षापूर्वी सरकारनं नोटाबंदी केली. नोटाबंदी पण ठोकळाबंदी केली का? कारण सरकारला माहित आहे कितीही नोटाबंदी केली तरी नोटा काय सोबत येणार, मेल्यानंतर शेवटी काय आहे, ठोकळाच आहे. म्हणून सरकारनं नोटाबंदी केली पण ठोकळाबंदी केली नाही रे माई बापांनो. म्हणून तुम्ही किती म्हणा पैसा अडका पण मेल्यानंतर आपल्या सोबत येतो फक्त आणि फक्त मातीचा एक मडका. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहतो सडका. तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहतो सडका. तू मेल्यावरती तुझ्या बर मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसाराच्या पायी. मग ऐका माय बापांनो, या संसारामध्ये किती माझं माझं म्हणा सुख समाधान मिळणार नाही. सुख पाहिजे असेल तर माझ्या मामांच्या दरबारामध्ये या. मामांना आपलं सकरा तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय. दुःख बांधवडे आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडे आहे हा संसार. दुःख बांधवडे आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, या संसारामध्ये कितीही सुखाचा विचार केला ना माई बापांना सुख भेटणार नाही. म्हणून देवाची सेवा करा. देव निश्चित तुमचं कल्याण तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. पण तेच तुम्हाला आम्हाला कळत नाही. एक मामांचा सेवक आहे, जसं अमोल दादांनी 18 वर्ष त्या बाळू मामांच्या बग्यामध्ये 2 नंबरच्या बग्यामध्ये सेवा केली ना, म्हणून आजही आदमापूरचे बाळू मामा त्यांना सुख समाधान देत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीच कमी पडत नाही. का तर मामांची सेवा केल्यानंतर अरे करशील सेवा तर खाशील मेवा. माझे आदमापूरचे बाळू मामा म्हणतात तुम्ही सेवा करा, देव फळ निश्चित दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सेवा करा. एक असाच सामान्य मनुष्य होता, तो मामांच्या बग्यामध्ये सेवा करायला जायचा. एक दिवस झालं असं पत्नी घरचा संसार सांभाळायची आणि बिचारा मामांच्या सेवेमध्ये जायचा. सेवेमध्ये गेला. एक दिवस झालं असं 10 वाजता तिचा पती तिचा मालक संध्याकाळचा घरी यायचा. एक दिवस 10 वाजले तरीही तिचा पती तिचा मालक घरी नाही आला. बिचाऱ्याला वाईट वाटू लागलं, रडू लागली. 10 वाजले, दारामध्ये उभी होती, दाराला डोळे लावून वाट बघत बसली होती. माझ्या कपाळाचं कुंकू, माझा मालक, माझा धनी, माझा नवरा, माझा पती आत्ता येईल असं तिला वाटत होतं. अरे 10 वाजले तरीही आला नाही, 11 वाजले तरीही आला नाही, 12 वाजले, 4 वाजले तरीही आला नाही. रात्र सरत होती पण ती पतिव्रता पत्नी दाराला डोळे लावून आपल्या पतीच्या आपल्या मालकाची वाट बघत बसली होती. तिला वाटत होतं अरे मला न्यायला माझ्या पतीला वाचवणारा तो आदमापूरचे श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत. माझे पती निश्चित येतील असा विचार मनामध्ये होता. पण झालं असं तिचा पती शेतामध्ये एक झाड होतं, त्या झाडाला बाळू मामांची प्रतिमा होती. त्या प्रतिमेच्या फोटोसमोर तिच्या पतीचा प्राण गेलेला होता. रात्र सरत होती, बिचारी रस्त्याला डोळे लावून वाट बघत होती. माझे पती, माझे मालक, माझा नवरा आता येईल असा विचार मनामध्ये येत होता. पण नियतीनं खेळ खेळावा, सोन्याच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागावी आणि बिचारीच्या कपाळाचा कुंकू तिचा पती तिचा मालक
मालक या जगातून निघून जावा. ऐका रे माई बापांनो, ते पती निघून गेलाय, रात्र निघून गेली, 5 वाजले, थोडासा उजेड पडायला लागला. तिने विचार केला आपल्या पतीच्या आपल्या मालकाच्या शोधासाठी आपल्याला जावं लागेल. बिचारी घर सोडून रस्त्यानं चालत चालत निघाली. कुठं जावं, काय करावं विचार मनामध्ये येत होता. कुठं गेले असतील माझे पती, कुठं गेले असतील माझे मालक, असा विचार करत करत रस्त्यानं चालत चालत चिंतेमध्ये निघालेले आले. शेतामध्ये आली. शेतामध्ये आल्यानंतर ज्या शेतामध्ये झाड होतं त्या झाडाला मामांची प्रतिमा, मामांचा फोटो लावला होता. त्या फोटो जवळ जावं असा विचार केला. त्या फोटोचं दर्शन घ्यावं आणि नंतर आपल्या पतीला शोधायला जावं असा विचार मनामध्ये केला. गेली ती पतिव्रता पत्नी मामांच्या प्रतिमेजवळ गेली. मामांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि समोर पाहिलं तर काय, आज तिच्या कपाळाचा कुंकू, तिचा पती, तिचा मालक हे जग सोडून निघून गेलेला होता. तिच्या मनामध्ये वाईट विचार आला. पतीच्या देहाजवळ जाते, पतीच्या देहाला मिठी मारती, स्वामी उठा ना मालक म्हणून आपल्या पतीला, आपल्या मालकाला हाक मारती. पण तिचा पती, तिचा मालक हे जग सोडून निघून गेलेला होता. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, अरे ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल, पण माती आड गेलेला, एकदा गेलेला माणूस एकदा गेला की पुन्हा दिसणार नाही. अरे माणसं जन्माला येतात आणि एक दिवस या जगातून निघून जातात. बिचारी रडते, मामांच्या फोटो जवळ जाते आणि सांगते, मामा त्रिभुवनामध्ये तुमची सत्ता आहे. तुम्ही जर विचार केला ना, आजही माझ्या पतीला, माझ्या मालकाला जीवन दान देऊ शकता. मामा तुमची ताकद फार मोठे, मामा तुमची लीला फार मोठे. मामा आयुष्यभर माझ्या पतीनं, माझ्या मालकानं तुमची सेवा केली आणि माझ्या सेवेचं, माझ्या मालकाला त्या सेवेचं तुम्ही हे फळ दिलं का मामा? खरंच जर तुम्ही माझ्या पतीची, माझ्या मालकाची भक्ती पाहिली असतील ना, तर तुम्हाला माझ्या पतीला, माझ्या मालकाला जीवन दान द्यावं लागेल. अरे माझी जनाबाई जशी देवाला भांडायची ना, माझी जनाबाई देवाला म्हणायची, अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली, सती सावित्री चुड्याला आली, तुझं गेलं रे मड, तुला पाहुणी का रड. ऐका, हा अधिकार माझ्या जनाबाईचा आहे, तुमचा आमचा नाही. जनाबाई जशी देवाला भांडायची, नामदेवराय जसे देवाला भांडायचे, तेव्हा तुझा माझा का रे वैरकार झाला, तशी पतिव्रता पत्नी मामांना भांडत होती. मामांना ती पाहिलं, पतिव्रतेचा पत्नीचं दुःख पाहिलं, त्या भक्ताची सेवा पाहिली आणि मामांना विचार केला, अरे हा खराच निष्ठावंत माझा भक्त आहे, याच्या भक्तीचं फळ आपण याला अजून दिलं नाही. मामांना साक्षात त्या प्रतिमेमधून दर्शन द्यावं आणि त्रिभुवनामध्ये मामांची सत्ता आहे. त्या ब्रह्मांडाला, त्या यमराजाला विनंती करावी, अरे तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे त्या काळानं त्या यमानी तुकोबरायासारख्या महात्म्याचं नाव जरी घेतलं ना रे माई बापांनो, तो काय तो यमराज थरथर कापायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबाच मत देणे गेला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर यम घाबरत होता, कापत होता. तसंच माझ्या मामांची तुकोबरायांसारखी त्या काळावरती सत्ता होती. माझे मामा प्रसन्न झाले आणि त्या काळाला, त्या यमाला विनंती केली, काळा ऐकणारे म्हणे यमा, माझ्या या भक्ताला तुला जीवन दान द्यावं लागेल. अरे मामांनी त्या प्रतिमेमधून मामांनी प्रसन्न व्हावं. हातामध्ये भंडारा होता, तो भंडारा आपल्या स्वर्ग लोकामध्ये आकाशाकडे मामांना भंडारा फेकावा आणि मामांना भंडारा फेकल्याबरोबर त्या भक्ताला जीवनदान मिळावं, एवढी ताकद माझ्या मामांच्या भंडाऱ्यामध्ये आणि माझ्या मामांच्या शब्दामध्ये रे माई बापांनो. पण हेच तुम्हाला आम्हाला कळत नाही. मामांचा, जी माणसं हुशार असतात, जी माणसं देव असतात, संत असतात, त्या लोकांना माणसं निश्चित नाव, तुम्ही काही चांगलं काम करा हो, लोक तुम्हाला नावच ठेवतात. जब आपण ज्यावेळेस चांगलं काम करतो ना, त्यावेळेस निश्चित माणसं आपल्याला मागं नावच ठेवतात. आपण कितीही चांगलं काम करा, लोक आपल्याला काही चांगलं म्हणत. जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी गाथा लिहिला, पण त्याच लोकांनी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना किती नावं ठेवली. तुकोबरायांनी लिहिलेला गाथा पाण्यात बुडवला. अरे जगाला ज्ञान मिळावं म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, पण लोकांनी माझ्या त्याच ज्ञानोबरायांना किती त्रास दिला, किती नावं ठेवली आणि ज्ञानोबरायांना आनंदित राहायला सुद्धा जागा दिली नाही.
लोक चांगलं जिवंतपणी कधीच आपल्याला चांगलं म्हणत नाही, पण आपण गेल्यानंतर आपला जय जयकार केल्याशिवाय राहत नाहीत. पण आपण आहे तोपर्यंत चांगलं कर्म करा, देव आपल्याला निश्चित देतो. कितीही तुम्ही चांगलं काम करा, लोक तुम्हाला नाव जो चांगला असतो त्याला नावं ठेवतात. मामांचा जन्म झाला कुणाच्या पोटी? बसलेले. मामांचा जन्म कुणाच्या पोटी झाला? तुम्ही आहे का गेले? तुम्ही आहे का गेले? मला कळतंय, म्हणजे बोलत चला जरा. सुंदरा माता आणि बाळूमामांच्या वडिलांचं नाव काय? मायाप्पा. दोन्ही माय बापांच्या पोटी त्या माझ्या बाळूमामांचा जन्म झाला. ऐका ऐका लेकरं, जन्माला कधी येतात? ज्यावेळेस आई वडिलांची कूस पावन असावी लागते. आई वडिलांचं काहीतरी चांगलं कर्म, आई वडिलांचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय लेकरं चांगली जन्माला येत नाही. धन्य माता पिता तयाची. अरे बाळूमामांचे भक्त धन्य होते की त्यांनी आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामा सारख्या देवाला, बाळूमामा सारख्या संतांना जन्म दिला. अशी मुलं कुणाच्याही पोटी चांगली जन्माला येत नाहीत माई बापांनो. त्यासाठी आई बापाचं काहीतरी चांगलं कर्म, काहीतरी चांगलं प्रारब्ध असावं लागतं, तेव्हा कुठं मुलं घडतात. पण हेच तुम्हाला आम्हाला कळत नाही. मुलांना चांगले संस्कार द्या. ऐका, कीर्तनाला आलाय, जन्म उत्सवानिमित्त कीर्तन आहे. तुम्हाला तुमच्या आरतीताईचं सांगणं असेल, अरे मुलासाठी बंगला बांधता आला नाही, बांधू नका. मुलासाठी गाडी घेऊन ठेवता आली नाही, ठेवू नका. मुलासाठी पैसे कमवून ठेवता आले नाही, ठेवू नका. पण ऐका, आज या आरतीताईचं तुम्हाला सांगणं असेल, अरे गाडी नाही घेऊन ठेवली फरक नाही पडत, बंगला नाही बांधून ठेवला फरक नाही पडत, अरे बँक बॅलन्स नाही कमवून ठेवला फरक नाही पडत. फक्त आणि फक्त मुलासाठी चांगले संस्कार कमवून ठेवा, तर तुमची मुलं घडतील रे माय बापांनो. मुलांसाठी चांगले संस्कार कमवून ठेवा. आज अमोल दादा एवढा सुंदर कार्यक्रम करतायत. अमोल दादांकडे अनेक लोक येत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. पण मी अमोल दादांना नाही अगोदर धन्यवाद देणार. अगोदर त्यांच्या माय बापांना, त्या मंदा आईंना, त्यांच्या कैलास दादा पितांना, त्यांना धन्यवाद देईल. कारण आई वडिलांची कूस पावन आहे तेव्हा कुठं अशी मुलं जन्माला येतात. देव सहजासहजी कुणाला प्राप्त होत नाही, देव सहजासहजी कुणाला कळत नाही. त्याच्यासाठी त्याग करावा लागतो, तप करावं लागतं. ध्यान कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या आई वडिलांची कुस पावन व्हावी लागते. कधी एकेकाळी अरे छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालण्यासाठी त्या जिजाऊ साहेबांनी सुद्धा त्या शिवाई देवीला प्रतिज्ञा केली होती, आई माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्याने हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. अशी प्रतिज्ञा, अशी प्रार्थना माझ्या जिजाऊ साहेबांनी केली होती. अरे माझ्या राजा दशरथाने, कौशल्या मातेनं सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांना जन्माला घालण्यासाठी प्रतिज्ञा केली होती, विनंती केली होती. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासाठी सुद्धा विनंती केली होती. तसंच आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या आईनं सुद्धा, त्या सुंदरा मातेनं सुद्धा त्या हलसिद्धनाथाला नवस केला होता, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्याचा त्रिभुवनामध्ये झेंडा असला पाहिजे. ऐसा पुत्र बाबा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र भावायचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी, त्याचा त्रिलोकी ये पुत्र भावाईचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. भावायचा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तिन्ही लोकांमध्ये झेंडा असला पाहिजे. असा पुत्र जन्माला यावा. हलसिद्धनाथांनी माझ्या सुंदरा मातेची, मायाप्पाची प्रार्थना ऐकली, विनंती ऐकली, तो नवस पूर्ण झाला आणि माझ्या सुंदरा मातेच्या पोटी आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचा जन्म झाला. एकादशी सोडली, द्वादशी आहे, बारस आहे आणि त्याच दिवशी माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचा जन्म झाला. मामांचा अवतार कुणाचा आहे? रिद्धी सिद्धीचा योगी राज. म्हणजे आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार म्हणजे देवादिदेव महादेवांचा अवतार आहे, काशीच्या विश्वेश्वराचा अवतार आहे, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार आहे. लहान मुलं खोडकर असतात बसलेले. मामांचा जन्म झाला, मामा 5-6 वर्षाचे झाले. जशी लहान मुलं खेळायची तसे मामा खेळत नव्हते. मामा काटेवरती चालायचे, मामा झाडावरती चढायचे, मामा झाडाला लटकत राहायचे. हे सगळं दृश्य गावकऱ्यांना पाहिलं
पण गावकरी सांगतायत, अगं सुंदरा माते, मायप्पा तुमच्या मुलाला काहीतरी बाहेर वासा झालाय, तुमचा मुलगा वेडा झालाय, तुमच्या मुलाला काहीतरी मागं द्वेष लागलेला आहे, तुमच्या मुलाला आपण याच्यापासून मुक्त केलं पाहिजे, त्याच्याकरता त्याला देवऋषी बोलवला पाहिजे असा विचार केला आणि गावातल्या देवऋषाला बोलवलं, माझ्या मामांच्या समोर आणलं. त्या देवऋषानं माझ्या मामांचे दोन्ही हात टांगलेले आहेत, देवऋषाच्या हातामध्ये चाबूक आहे आणि तो देवऋषी त्या चाबुकानं मामांना फटके मारतोय. पण ऐका मामांचा अधिकार एवढा मोठा, अरे देवऋषाच्या हातामध्ये चाबूक आहे आणि त्या चाबुकानं माझ्या मामांना तो फटके मारतोय. पण तो मारलेला चाबुकाचा फटका ते माझ्या आदमापूरच्या बाळूमामाला नव्हता लागत, तो फटका फक्त आणि फक्त त्या देवऋषालाच लागत होता. जन्माला आल्याच माझ्या मामांची कीर्ती फार मोठी होती, म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या, कारण आपली मुलं चांगले संस्कार दिले तर घडतील. मी सगळ्यांच्या नादी लागते, पण लहान मुलांच्या नाही. मुलं फार अवघड असतात बाबा, मुलांना काही बोलतील काही सांगतील, मुलांचं फार अवघड आहे. 2 जण नवरा बायको होती आणि बायको घरात होती आणि नवरा पण घरात होता आणि गावचा पाटील होता. तो पाटील पैसे मागण्यासाठी घरी आला होता आणि बाप सांगत होता, सोन्या आपल्या घरी पाटील आलाय, पाटील, आणि त्या पाटलांना जर पैसे मागायचेत म्हणून आपल्या घरी आला आणि पाटलांना जर विचारलं ना, काय रे सोन्या तुझे बाबा कुठं गेले, तर त्याला सांगायचं बाबा घरातच आहेत पण बाबा बाहेर निघून गेले असं सांगायचं. काय सांगितलं, मी घरातच आहे पण बाहेर निघून गेलो म्हणून त्या पाटलाला सांग. पाटील आला, पाटलानं विचारलं कुठं गेले रे सोन्या तुझे बाबा, तो म्हटला बाबा घरातच आहेत पण बाबांनी सांगितलंय मी बाहेर गेलोय म्हणून पाटलाला सांगा. आता सांगायचं काय होतं आणि त्यानं सांगितलं काय, पाटील आतमध्ये गेला, त्याला धरलं आणि म्हटलं काय माझं काय पैसे बुडवायचेत काय, तुला द्यायचं नाहीत का. म्हणजे पाटलाचं म्हणजे मुलाला चांगले संस्कार दिले नाहीत. बोलताना आपण चांगलं बोललं तर आपली मुलं घडतील. मला वाटतं शहाण्या माणसानं कधीच नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही. नवरा बायकोचं फार अवघड असतं बाबा, कशाला नवरा बायकोच्या भांडणात पडायचं. बरं ऐका नाती कशी असतात, कुणाला म्हणायचं सासू, जिला सुनाच्या कोणत्याच गोष्टीवरती येत नाही हसू, तिला काय म्हणायचं सासू. कुणाला म्हणायचं नणंद, जिला भाऊजाईचा कधीच बघवत नाही आनंद, तिला म्हणायचं ऐ नंदा, ऐ सासूबा. तुमचं बरं आहे ना, तुम्हाला बघवतो का भाऊजाईचा आनंद. सासवा तुम्ही तुमच्या सुनाला लेकीप्रमाणे समजा, तर तुमच्या मुली तुमच्या सुनासुद्धा तुम्हाला तुमच्या आई वडिलांसारखं सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत. पण आपल्याला कळत नाही, अरे धर्म कुठंतरी उडत चालला, म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक देवी देवतांचा जन्म झाला. ऐका माई बापांनो, अरे झाला माझ्या आत्मापूरच्या श्री संत सद्गुरू बाळू मामांचा जन्म झाल्यानंतर अनेक लोक माझ्या मामांजवळ यायचे, मामा पाहायचे. अरे कुणी दुःखी आहे ना त्याला सुख देण्याचं काम माझे मामा करायचे, एखाद्याला दृष्टी नसेल त्याला दृष्टी देण्याचं काम माझे मामा करायचे, एखाद्याने पुत्रिकाला पुत्र प्राप्ती करून देण्याचं काम माझे मामा करायचे. एके दिवशी मामा चालत चालत रस्त्यानं निघाले आणि मामा रस्त्यानं चालत चालत निघालेले असताना मामांच्या कानावरती बासरीचा आवाज ऐकू आला. बासरीचा आवाज मामांनी ऐकावा आणि बासरीचा आवाज ऐकत ऐकत मामा गेले तर बासरी वाजवीत होते ते मुळे महाराज होते, ज्यामुळे महाराजांनी मामांना आशीर्वाद दिला आणि ज्यामुळे महाराजांनी मामांना शिष्य बनवून त्यांना चांगला मार्ग दाखवला. असे मुळे महाराज म्हणजे आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांचे गुरु. त्या गुरूंच्या मुखातला बासरीचा आवाज ऐकला आणि मामा त्या मुळे महाराजांपाशी जाऊन म्हणतायत, महाराज मला आशीर्वाद द्या, मला जगाचं कल्याण करायचं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, मला या जगाचं कल्याण करायचंय, मला तुमचं शिष्य बनवून घ्या. त्यावेळेस माझे मुळे महाराज म्हणतायत, ऐकणारे बाबा तू जातीनं धनगर आहे आणि मग अशीच मी तुम्हाला सांगितलं धनगराचं काम काय, मेंढर राखणं. काय करणं, काय आपण गोड प्रमाण, काय ओव्या सुंदर ऐकली ना मग अशी तुम्ही, घ्यायची का अजून एकदा घ्यायची. हा ओव्या, ओवी काय सुंदर ओव्या असतात होत्या. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर, मातीवानी काय तुझी तुझावानी पांघर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर, मातीवानी काय तुझी तुझावानी पांघर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर, हो रे हो रे हो.
हरला ओ माणुसकीला विसरला आणि माणुसकीच्या नात्यामध्ये स्वार्थाला घेऊन घुसला आणि धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर मातीवानी काय कुणी दुधावानी पांढर मातीवानी काय कुणी तुझ्यावनी पांगर मातीवानी काय कुणी दुधावानी पांढर काय कुणी तुझ्याविन पांगर धनगराची मेंढर अरे हो, वा! धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या मेंढी माऊलीच्या नावानं ऐका मुळे महाराज म्हणतात बाबा तू जातीनं धनगर आहे मेंढर राखणं हे तुझं काम आहे तू माझ्या बासरीचा आवाज ऐकायला आला रे बाबा पण मी नाही घेऊ ना सुंबरानं मांडीला घेऊ आपण घेऊ नंतर ऐका मुळे महाराजांनी सांगितलं बाबा तुला माझ्या बासरीचा आवाज ऐकता येणार नाही तुझं मेंढर राखणं हे काम आहे तू माझ्या बासरीचा आवाज ऐकतो तुला जगाचं रक्षण करायचंय मगाशीच मी तुम्हाला प्रमाण दिलं जगाचं रक्षण करण्यासाठी कुणाचा अवतार झालेला आहे माझ्या आदमापूरच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार आहे अरे खांद्यावरती घोंगडी असावी हातामध्ये काठी असावी आणि उंच डोंगरावरती माझे मामा जायचे आणि या मेंढी माऊलीचं रक्षण करायचे आज इथं तुमच्या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये अमोल दादाच्या सेवेतून तुमच्या गावामध्ये आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा विराजमान झालेले आहेत माईबापांनो कशा करता आपल्या या भोळ्या भक्तांचं रक्षण करण्याकरता माझे आदमापूरचे बाळूमामा काय करतात तर तुमच्या आमच्या सारख्या भोळ्या भक्तांचं रक्षण करतात उंच डोंगरावरती जायचे माझे मामा सोन्याच्या घुंगराची काठी हातात असायची खांद्यावरती घोंगडी असायची आणि मामा सगळ्यांचं रक्षण करायचे सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळूमामा आलाय राखणीला सोन्याचा घुंगरू गोपनीला बाळूमामा आला राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळूमामा आलाय राखणीला नगरीमध्ये मामा सुद्धा विराजमान झालेले एक 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 हा ताई एक मामांचा अवतार कुणाचा आहे तर ऐका रिद्धी सिद्धीचा योगी राज भोळ्या भक्तांना तारी आज भोळ्या भक्तांना तारी रात भोळ्या भक्तांना तारी रात रिद्धी सिद्धीचा योगी राज भोळ्या भक्तांना तारी आज भोळ्या भक्तांना तारी रात भोळ्या भक्तांना तारी रात सोन्याचं 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 घुंगरू गोपनीला बाळूमामा आलाय राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला बाळूमामा आलाय राखणीला सोन्याचा घुंगरू गोपनीला बाळूमामा आला राखणीला सोन्याचा घुंगरू गोपनीला बाळूमामा आला राखणीला बोला बोला बाळूमामाच्या नावानं ऐका आपल्या सगळ्यांचं घुंगराचे 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 काठे घुंगराचे 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 गाडी घुंगरा घुंगराचे काठे घुंगराचे 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 आ घुंगराची 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 गाडी घुंगराची 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 माझ्या मामाचे घुंगराचे 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 काठे घुंगराचे 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 गाडी घुंगराची 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 गाडी घुंगराची 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 हातामध्ये काठी खांद्यावर घोंगडी रेशमी पेटा जरतारे देतान देता बरकारे हा रेशमी पेटा जरतारी पायी चप्पल कोल्हापुराचे पायी कपाल कोल्हापुराचे
माझ्या मामाचे माझ्या मामाचे घुंगराचे घुंगराचे काचे घुंगराचे 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 गाडी घुंगराची 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 गाडी घुंगराची 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 गाडी घुंगराची. वा वा, ऐका, माझ्या मामांनी त्या खांद्यावरती घोंगडीला घ्यावं, हातामध्ये काठी घ्यावी. या जगाचं रक्षण करण्यासाठी माझे मामा फिरतात. ऐका माय बापांनो, धर्मावरती ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस देवाचा जन्म होत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं ना त्यावेळेस अनेक देवादेवतांचा साधू संतांचा जन्म होत असतो. म्हणून बाळूमामांनी आपल्या सर्वांचं रक्षण केलं. आपल्याला पाळण्याचं म्हणजे आपल्याला सांभाळण्याचं काम आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा करतात. पण हेच माईबापांना तुम्हा आम्हाला कळत नाही, हे तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे कधीतरी. ऐका, आज या जन्म उत्सवानिमित्त ठेवलंय ना तुम्ही तुमच्या आरतीताईचं कीर्तन. दुसरी वेळ आहे मायबापांना तुम्हाला माझी इथं येण्याची. पण ऐका ऐका, तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये काय ऐकलं नाही ऐकलं याचं मला काही घेणं देणं नाही. पण ऐका ऐका, निश्चित त्या आईबापाचं महत्त्व काय असतं ना, आईबाप आपल्या लेकरासाठी काय करतात एवढं मला सांगू द्या. माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. आज आला ना तुम्ही या ठिकाणी, अमोलदादांनी बाळूमामांची सेवा करून एवढं मंदिर बांधलंय. त्या मंदिरासमोर बाळूमामांचा जन्म उत्सव होतोय आणि त्या ठिकाणी तुम्हीही या जन्म उत्सवानिमित्त येताय. तुम्ही 2 तास आरतीताईच्या कीर्तनासाठी बसताय. आणि आज जर एखाद्या आई बापाला त्रास देणाऱ्या मुलानं जर आई बापाचं महत्त्व काय ऐकलं आणि ते माझं कीर्तन ऐकून त्या मुलानं जर आई बापाला आदर दिला ना, आई बापाला सांभाळलं ना, तर माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. ऐका, आई वडील काय असतात, आई वडिलांची किंमत काय असते आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. आई वडिलांची सेवा करा, जीवनात तुम्हाला काहीच कमी पडत नाही. अरे येताय तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये, मामांचा कपाळाला भंडारा लावताय, मामांच्या चरणावरती मस्तक ठेवून देवाचा मामांचा नमस्कार करताय, मामांचा आशीर्वाद घेताय. पण ऐका रे माय बापांनो, आलाय तुम्ही मामांच्या दरबारामध्ये, लावलाय मामांचा मस्तकाला भंडारा, मामांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवून मामांचं दर्शनही घेतलंय, माफी मागून वाक्य बोलते. पण एवढं करून जर तुम्ही तुमच्या घरातल्या देवासारख्या आई बापाला सांभाळत नसाल ना, तर माझ्या आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला कधीच आशीर्वाद देणार नाहीत. अरे घरातल्या देवासारख्या आई बापाला सांभाळा आणि मग माझ्या मामांच्या दरबारामध्ये या. निश्चित आदमापूरचे बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत रे. आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. आई बापाची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. ऐका, काय फार फार पुंडलिक फार श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आले पुंडलिक आहे. त्या पुंडलिकाला आई बापानं पुंडलिकाला लहानाचं मोठं केलं. अरे लहान आहे, आपल्या मुलाला जन्माला घातल्यानंतर आई वडिलांना आनंद होतो. पुंडलिकाला सांभाळलं, पुंडलिकाला लाडामध्ये वाढवलं. पुंडलिक लहानाचा मोठा होऊ लागला. पुंडलिक लहानाचा मोठा झाला रे माई बापांनो. चांगलं संस्कार नाहीत त्याला, कसं बोलावं, कसं राहावं, कसं वागावं पुंडलिकाला समजेना. मग पुंडलिकानं काय केलं, अरे आई वडिलांनी पुंडलिकाच्या त्याचं लग्न करून दिलं. एका सुंदर गोऱ्या देखण्या गोमट्या मुलीशी पुंडलिकाचा विवाह झाला. अरे काय रूपवान, काय देखणी पुंडलिकाची पत्नी होती. सफरचंदासारखे तिचे गाल होते, गाजरासारखे लाल तिचे होठ होते, कमरे इतके लांब लचक तिचे केस होते. मुलगी एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी गोरी, एवढी गोमटी. आणि तिचं सौंदर्य बघून पुंडलिक तिच्या सौंदर्याला भुलला आणि पुंडलिक पत्नीचं ऐकू लागला. ऐका ऐका, एखाद्यानं जर बायकोचं सारखं ऐकलं तर त्याला म्हणतात बायकोचा बैल आहे. कसं जग आहे होय हे. तुम्हाला पायी चालू देत नाही आणि घोड्यावरती बसू देत नाही. बघा तुम्ही, सारखं बडबड बडबड बोललं तर म्हणतात हा बडबड आहे, याला काही बोलायचं कळत नाही. काहीच नाही बोलावं तर म्हणतात स्वतःला शहाणा समजतो म्हणून काही बोलत नाही. जास्त दान धर्म करावा तर म्हणतात 2 नंबरचा पैसा आहे. करू नाही तर म्हणतात चिंगुट आहे. एखाद्याच्या कार्यक्रमाला जावं तर म्हणतात याला काही कामधंदा नाही. एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलंच नाही तर म्हणतात स्वतःला लय गर्व आहे. बायकोचं ऐकलं तर म्हणतात बायकोचा बैल आहे. नाही ऐकलं तर म्हणतात कुठंतरी भानगड आहे. जास्त जाड तब्येत दिसली की म्हणतात बाहेरचं खाऊन सुधारलंय आणि खराब असली की म्हणतात काहीतरी आजार दिसतोय. आता करावं काय मला सांगा तुम्ही.
नेमकं काय करावं? हे जग आहे बाबा, जगाचं ऐकू नका. अरे हे जग तुम्हाला पायीही चालू देत नाही आणि हे जग तुम्हाला घोड्यावरतीही बसू देत नाही. आपण ठरवायचं आपण जीवन कसं जगायचं, ते आपल्या हातात असतं. सुख पाहिजे असेल तर आपल्या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. पुंडलिक पत्नीचं ऐकू लागला. पत्नी जर भांडे घासायला गेली, पुंडलिक भांडे घासायला जायचा. पत्नी जर कपडे धुवायला गेली, पुंडलिक कपडे धुवायला जायचा. अरे ज्या आईनं तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं ना रे माय बापांनो, त्या आईच्या काय झाला गरज पडायची. आणि एके दिवशी आई त्या पुंडलिकाजवळ जाते आणि पुंडलिकाला सांगते, पुंडलिकाच्या पत्नीला सांगते, पुंडलिकाची पत्नी जवळ जाते आणि तिला सांगते, बाई माझ्या बाळाला, माझ्या पुंडलिकाला, माझ्या लेकराला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय ग. त्यानं भोजन केलेलं कधी ताटही उचललं नाही आणि आज माझ्या लेकराला एवढी कामं लावते. आईनं असं बोलावं. पुंडलिकाची पत्नी धावत धावत पुंडलिकाच्या जवळ जाते आणि सांगते, मालक एकतर या घरामध्ये तुमची आई तरी राहील नाहीतर मी तर राहील. पुंडलिकाला राग आला. पुंडलिक धावत धावत आला आणि आईला 70 वर्षाचं वय आहे रे माय बापांनो पुंडलिकाच्या आईचं. आईच्या हातामध्ये काठी आहे, आई दारामध्ये उभी आहे. पुंडलिक पळत पळत आला आणि त्या 70 वर्षाच्या आईच्या कंबरट्यामध्ये लाथ घातली रे, लाथ घातली. 70 वर्षाची आई दारामध्ये पडले आणि 80 वर्षाचा म्हातारा बाप काठी टेकवत टेकवत येतोय आणि 80 वर्षाचा म्हातारा बाप म्हणतोय, अरे पुंडलिका, अरे बाळा, ती तुझी आई आहे रे, जिने 9 महिने 9 दिवस तुला पोटामध्ये सांभाळलं रे, रक्ताचं दूध करून पाजलंय रे, हाडाची काढ केलीत रे. अरे 70 वर्षाचं वय आहे रे बाळा तिचं. अरे तिच्या कंबरट्यामध्ये लाथ घालतोय रे. यदा कदाचित यात जर लाथ घालताना तिचा जीव गेला असता तर आई म्हणून कुणाला हाक मारली असती. ऐका ना, आई म्हणून कुणाला हाक मारली असती. पुंडलिक असं म्हटल्यानंतर बाप असं बोलतोय म्हणून पुंडलिकालाही राग आला आणि 80 वर्षाच्या पुंडलिकाच्या बापाच्या सुद्धा कंबरट्यामध्ये पुंडलिकानं लाथ घातली रे माय बापांनो. आई वडिलांना लाथ घातली आणि घरामध्ये गेला. आई वडिलांच्या कपड्याचं गाठोडं बांधलं आणि तेच माई बापापाशी आणून दिलं रे आणि आई बापाला सांगितलं, जा, ज्या दिशेनं रस्ता दिसतोय त्या दिशेनं जा रे. आई बाप म्हणतायत, बाळा अरे एवढा वैभव उभा केला, एवढा कष्ट केली रे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी रे. आता वय झालं रे बाळा. पुंडलिका कोण आधार देईल रे बाळा, कोण जवळ घेईल. पुंडलिक म्हटला, ते मला काही माहित नाही. मला आता तुम्ही माझ्या घरात नकोय. आई वडिलांना घराबाहेर काढलं. आई वडील गेले काशीच्या विश्वेश्वराच्या दरबारामध्ये जाऊन भीक मागायला लागले. पुंडलिकाचे माई बाप, अरे दया करा रे, दया करा, एखाद्या भुकेलेला 2 घास अन्न खायला द्या रे. अरे ताण लागली रे, कुणीतरी पाणी प्यायला द्या रे, कुणीतरी आधार द्या रे, आधार द्या. पुंडलिकाचे माई बाप भीक मागतायत रे. पण घरामध्ये 6 महिन्याचा काळ निघून गेलेला आहे. घरामध्ये पत्नी दररोज स्वयंपाक करायची पण आई जशी समोर बसून पुंडलिकाला जास्त जेवू घालायची. आईच्या हातामध्ये जी चव होती ना ती पत्नीच्या हातामध्ये चव नव्हती रे माय बापांनो. ऐका ऐका, आई कीर्तनाला आलेल्या माझ्या माय मावल्यांनो ऐका. आज मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. रात्री शिर्डीला होतं, आज इथे, उद्या आमच्या भागा अकलूजलाय. बरे रोज कीर्तनाला फिरते. पण ऐका माय माऊल्या कीर्तनकार आहे, देवा समान लोक आम्हाला संता समान मानतात. पंचपक्वानाचं ताट मला जेवायला घेऊन येतात. पण ऐका ते ताट जरी मला पंचपक्वानाचं जेवायला असलं ना, नाही त्यात माझं पोट भरत नाही, त्यात मला समाधान वाटत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजीच गोड लागते हो. त्यात जे प्रेम, त्यात जी माया आहे ना, ती जगात कुठंच नाही हो. आई पोटभर खायला घाल. पुंडलिकाला कळालं आई वडिलांची किंमत. आजही माई मावल्यांनो, मी जर कीर्तन करून घरी गेले ना तर रात्रीच्या 3-4 वाजता, किती जरी वाजता कीर्तन करून घरी गेले ना, 1 मिनिटामध्ये दार उघडून उभी असते ती आई असते. पण ऐका एक प्रसंग सांगेल मी तुम्हाला माझ्या जीवनातला. आजही तो आठवला ना, आजही माझ्या डोळ्यातून आसू येतात, आजही मला वाईट वाटतं. ऐका, असंच एक दिवस मी आणि माझे बाबा रात्रीच्या 2 वाजता कीर्तन करून घरी गेलो. घरामध्ये माझ्यापेक्षा 2 लहान भावंड झोपलेली होती. आई माहेरी गेलेली होती. आमच्या गाडीचा आवाज ऐकला ना माई मावल्यानं, 1 मिनिटामध्ये दार उघडून उभी असते ती आई असते हो. घरी गेलो, 2 वाजलेल्या, दारासमोर जाऊन उभा राहिलो, दार वाजवलं पण त्या 2 लहान भावंडांनी दार नाही उघडलं. अर्धा तास दारामध्ये उभा राहिलो, त्या दोघांनी दार नाही उघडलं.
अर्धा तास झाला, 1 तास झाला, दार वाजवतोय मी आणि माझे बाबा दारामध्ये उभे. पण त्या दोन्ही भावंडांनी दार नाही उघडलं. एक लहान बहीण आणि भाऊ त्या दोघांनी दार नाही उघडलं. त्यावेळेस मला कळालं, काय ग म्हणे आरतीताई, महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते, कीर्तन केलं, घरात दारासमोर गाडी आली ना, गाडीचा आवाज ऐकल्या 1 मिनिटात दार उघडून उभी असते, ती तुझी आई असते ग. बघ ना ग आरतीताई, गेले 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास तुला तुझ्या दारामध्ये उभं राहावं लागतंय आणि दार वाजवावं लागतंय का? तर आज तुझी आई माहेरी गेली, आज तुझी आई घरी नाही म्हणून तुला दार वाजवावं लागतंय. अरे त्यावेळेस मला कळालं, अगं आरतीताई, तू कितीही स्वतःला मोठं समजली ना, नाही ग नाही आरतीताई, जोपर्यंत तुझ्या घरात तुझी आई आहे ना, तोपर्यंत तू श्रीमंत आहे ग ताई. ज्या दिवशी तुझ्या घरामध्ये तुझी आई नसेल ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्या दिवशी मला कळालं की आई घरात नसल्यानंतर आपली किंमत काय होते. तोही आजही दिवस आठवतो माई मावल्यानं मला. अरे पुंडलिकाला कळालं, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. 6 महिन्याचा काय निघून गेलाय माई बापांनो, आई वडिलांची दृष्टी गेलेले. पुंडलिक आई वडिलांच्या शोधामध्ये निघालेलाय. पण ऐका रे ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, अरे काशी करा, मथुरा करा, द्वारका करा, तीर्थयात्रा करा, पण जगात आई बापासारखं दैवत नाही रे, आई बापासारखं दैवत नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, आई बापा सारखा देव जगात नाही. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. हा बसलेले टाळी, टाळ्यासोबत पकवाजा सोबत एक टाळी. ऐका रे, आदमापूरला गेला काय, काशीला गेला काय, द्वारकेला गेला काय, मथुरेला गेला काय, जगात आई बापा सारखं दैवत नाही रे माई बापांनो. पुंडलिक आई बापाच्या शोधामध्ये निघालाय, आलाय काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आलाय समोर. भीक मागतायत भिकारी. अरे पुंडलिकाचे मायबाप सुद्धा भीक मागताना दिसतायत पुंडलिकाला. दृष्टी गेलेले पुंडलिकाच्या मायबापांची. पुंडलिकाचे आईबाप म्हणतायत, बाया साहेब दिसतो रे, फार मोठ्या श्रीमंत कुटुंबातला दिसतो रे, शिकलेला दिसतो रे. ऐकणार रे बाळा, आमच्या एकुलत्या एका लेकरानं घराबाहेर काढलं रे. 6 महिन्याचा काळ झाला रे, दृष्टी गेली रे बाळा. आता भूक लागली पण खायला काही नाही रे. समोर नदी वाहते, पाणी दिसतंय, पाणी आहे माहित आहे, पण जाण्यासाठी दृष्टी राहिली नाही रे. बाळा दया करणारे, भीक मागतायत रे, भीक मागतायत पुंडलिकाचे मायबाप. अरे दया करा रे, दया करा, या आंधळ्याला कुणीतरी पाणी प्यायला न्या रे. भूक लागली रे, कुणीतरी 2 घास अन्न खायला द्या रे. भीक मागतायत माई बापांना पुंडलिकाचे मायबाप. पुंडलिकाला आई वडिलांची किंमत कळाली. आई वडिलांना खांद्यावरती घेतलं आणि आणलं पंढरपूरला. पंढरपूर आधी पंढरपूर नव्हतं रे माझ्या माई बापांनो, ते एक जंगल होतं, अरण्य होतं. आई वडिलांची सेवा केली, ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं विटेवरती उभा केलं. कशाच्या जोरावरती? आई बापाच्या सेवेच्या जोरावरती. ऐका रे माई बापांनो, आई बापाची सेवा करा. त्या पुंडलिकाला जसा पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटला ना, तसं तुम्ही आम्ही आई बापांची सेवा केली ना, निश्चित तुम्हा आम्हाला आदमापूरचे संत सद्गुरू बाळू मामा सुद्धा भेटल्याशिवाय राहणार नाहीत रे माई बापांनो. करा रे आई वडिलांची सेवा, त्या आई वडिलांच्या शब्दाला मान. ऐका, गेल्या 3 वर्षामध्ये माझं कीर्तन या ठिकाणी झालं होतं, आजही होतं. याच्या पाठीमागचं कारण एक आहे माई बापांनो. आज अमोल दादांनी या ठिकाणी माझं कीर्तन ठेवलंय. कुणाचा शब्द राखून, कुणाचा मान राखून? अरे त्या मातेची, त्या आईची इच्छा होती आज इथं या आरतीताईचं कीर्तन व्हावं. त्या आईच्या शब्दाला या अमोल दादांनी मान दिला आणि त्या आईच्या शब्दाला मान देऊन इथं आरतीताईचं कीर्तन ठेवलं. ही इच्छा त्या मातेची होती रे माई बापांनो.
आई वडिलांच्या शब्दाला किंमत द्या, तर ते आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला पावतील. म्हणून जगात आई बापासारखं दैवत नाही रे, आई बापासारखं दैवत नाही. काशी केली मथुरा केली केली द्वारका, हरी बोल. काशी केली मथुरा केली केली द्वारका, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. काशी केली मथुरा केली केली द्वारका, काशी केली मथुरा केली केली द्वारका, जगत देव नाही आई बाबा तारका, जगत देव नाही आई बाबा तारका, जगत देव नाही आई बाबा तारका. माय का जगात आई बापासारखं दैवत नाही. आलं माय मावल्या तुमच्या डोळ्यात पाणी का? तर त्या आई बापाचे कष्ट आठवले असतील, ते आई बाप आठवले असतील तुम्हाला, मग आज तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे. तुम्हाला वाईट वाटतंय का? तर ते आई वडिलांचे कष्ट आई वडील आम्हाला आठवतायत. कधीतरी ऐका तुम्हाला माझं सांगणं असेल, कधीतरी जा त्या म्हाताऱ्या आईपाशी आणि त्या म्हाताऱ्या बापापाशी आणि न मागता फक्त आणि फक्त 100 रुपयाची नोट आपल्या म्हाताऱ्या आई बापाच्या हातामध्ये ठेवा. किती रुपयाची बाबा? मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात, पण न मागता दिलं जातं त्याला दान म्हणतात. मग काय द्यायचं? न माग काय फक्त आणि फक्त 100 रुपये. बरं बाबा दिले हे तुम्ही न मागता 100 रुपये, काय करतील होते मायबाप? ऐका माफी मागून कीर्तनकार असून वाक्य बोलते. पूर्वीच्या माय मावल्यांना कामं असायची, पूर्वीची लोक कामं करायची म्हणून व्यसनं असायची. आई मिसरी घासत असेल, बाप तंबाखू फार कष्ट केले हो त्यांनी, म्हणून असेल त्यांना व्यसन. अरे जाईल गावच्या दुकानामध्ये 10 रुपयाची बाप तंबाखूची पुडी आणेल, 10 रुपयाची आई मिसरीची पुडी आणेल आणि राहिलेले 80-90 रुपये तोच म्हातारा बाप आणि तीच म्हातारी आई तिच्या खिशामध्ये तिच्या कमरेला ठेवेल. आणि तिचा नातू तिची नात शाळेमध्ये निघाली ना, दारामध्ये बसलेला म्हातारा बाप असू द्या, म्हातारी आई असू द्या, तुमच्या लेकराला हाक मारेल, ए ताईडे, ए दाद्या इकडे धर, तुला खाऊसाठी पैसे धर रे. अरे न मागता 100 रुपये जरी दिले ना तुम्ही तुमच्या आई बापाला, येणार मात्र तुमच्याच लेकराकडे आहेत ना रे. मायबापांना न मागता द्या रे, न मागता द्या. हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. कधीतरी त्या म्हाताऱ्या आईजवळ म्हाताऱ्या बापाजवळ जावा आणि विचारा, बाबा आई जेवली का? अरे आई बाबा जेवले का म्हटल्यानंतर त्या आई बापाचं काळी सुपावानी मोठं होईल आणि आई बाप सांगतील, बाळा मी जेवली पण तू जेवला का? हे आई बापाचे शब्द असतात रे. माई बापांना आई बाप आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही. ऐका, मी कीर्तनकार झाले, माझ्या आई बापामुळे झाले. आमचं गाव फडकरी परंपरा, कधी गावात कोणत्या मुलीचं कोणत्या महिलेचं कीर्तन होतही नाही, झालंही नाही. फक्त गावचा अभिमान, गावची लेक म्हणून फक्त आणि फक्त माझंच कीर्तन होतं. कारण फडकरी परंपरा असल्यामुळे होत नाही. मला नाही बाबा, मी लहान असताना मी माझ्या बाबांना माझ्या आईला सांगायची, मी डॉक्टर होते, इंजिनियर होते, कलेक्टर होते, वकील होते, शिक्षण भरपूर घेत. आजही मी शिकत नाही असं नाही. आज माझी मास्टर डिग्री कंप्लीट झाली, आता मी BEd करते, म्हणजे शिक्षण माझं चालू आहे बाबा. पण ऐका मी म्हणायचे मला कीर्तन नको, मला कीर्तन करायचं नाही, कारण फडकरी परंपरा. पण माझा बाप आणि माझी आई सांगायचे, तायडे तुला आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील झालेले नाही पाहिजे, तर तुला आम्हाला कीर्तनकार झालेली पाहिजे. ऐका, आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. आज जरी माझा बाप आणि माझी आई जर गावामध्ये गेली ना, तर गावातल्या लोकांना सांगतात आमची लेक पैसे कमवून देते, कीर्तन करते, म्हणून आम्हाला अभिमान नाही वाटत, तर आमच्या लेकीच्या नावानं आम्हाला लोक ओळखतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ऐका, कधीच माझे मायबाप कीर्तन केल्यानंतर कीर्तनाचे पैसे माझ्याजवळ दे म्हणत नाहीत. पण मी जर माझ्या आई बापाला न मागता पैसे दिले ना, आई बापाचं काळी सुपावानी मोठं होतं रे. माय बापानो, आई बाप अख्ख्या गावाला, माझी आई कधीच माय मावल्यानं, घरचा संसार असल्यामुळे माझी आई घरीच असते. माझी आई जवळपास कुठं जरी कीर्तन असलं तरी आली ना कीर्तनामध्ये, आणि माझा बाप दररोज माझ्यासोबत असतो. लोक म्हणतात, ती बघा ती आरतीताईची आई बसलेले, तो बघा तो आरतीताईचा बाप बसलेले. अरे काय आनंद माझ्या माय बापाला वाटतो. अरे अख्ख्या गावाला माझे माय बाप ओरडू सांगतात, अरे गावामध्ये फक्त आणि फक्त माझ्या नावानं माझ्या लेकीला ओळखायचे, पण आज महाराष्ट्रभर माझी लेक कीर्तन करत फिरते आणि त्याच माझ्या मुलीच्या नावानं मला ओळखतात. लोक म्हणतात, तो बघा तो आरतीताईचा बाप आणि ती बघा ती आरतीताईची आई आहे. अरे जोपर्यंत आपल्या कर्तृत्वावरती आपल्या आई बापाला अभिमान वाटत नाही ना माय बापांनो, तोपर्यंत आपल्याला मोठं व्हायचंय रे. तोपर्यंत आई वडिलांना आपल्यावरती अभिमान वाटला पाहिजे. अरे बाळूमामांना एवढ्या लीला केल्या, बाळूमामांना एवढं सगळं चांगलं केलं, सगळ्यांना सुख दिलं, समाधान दिलं, एवढं चांगलं कर्म केलं. कशामुळे केलं? का त्या मातेची कुस पावन होती, त्या बापाचं पुण्य
पुण्य चांगलं होतं त्या हलसिद्धनाथासारख्या देवाला त्या सुंदरा मातेनं त्या मायाप्पाने नवस केला होता आणि त्याच देवानं तो नवस पूर्ण केला आणि त्या आई वडिलांची कुस पावन होती म्हणून त्यांच्या पोटी संत सद्गुरू बाळूमामांचा आजच्या दिवशी जन्म झाला. म्हणून माय बापांनो, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबान, ज्याला कळाली आई त्याला कळाली रुक्माई. जा कधीतरी पंढरपूरला, पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. रखू बरं ऐका, आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंद सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाहीत. या सोनवणे परिवाराचे सगळे सदस्य असतील, आजचे अन्नदाते असतील, तात्यासो हंसराज बदामराव सोनवणे पाटील काका असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. संगीता ताई असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांचा मुलगा असेल सागर दादा असेल, दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांची सून असेल सपना ताई असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा अन्नदान देण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. ऐका, फार सुंदर एक तुम्हाला फार सुंदर एक गोष्ट सांग. ऐका सांगते मी तुम्हाला सगळी या पाठीमागचं कारण काय, कसा मामा आशीर्वाद देऊन जातात हे आम्हाला कळत नाही. कधी एकेकाळी आपल्या अमोलदादांजवळ हा सोनवणे परिवार आलेला होता. अमोलदादा बसलेले होते. अमोलदादांजवळ हा सोनवणे परिवार आलेला होता आणि या सोनवणे परिवारातल्या त्या मातेच्या पोटामध्ये एक लेकरू होतं. आज ते मूल ते बाळ 9 वर्षाचं झालेलं आहे. पार्थ त्याचं नाव आहे. ते बाळ 9 महिन्याचं झालेलं आहे. ऐका बोलता बोलता कधी एकेकाळी बोलण्याच्या ओघात होऊन जातं बाबा. वया माणूस जरा लक्षात राहत नाही. बघते मी तुमचं लक्ष आहे का नाही. ऐका बोलत चला जरा माझ्यासोबत. ऐका, ज्यावेळेस आपल्या अमोलदादांजवळ आलेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या ताईंची अवस्था खूप वाईट होती. डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तुम्हाला मुलगी होणार आहे. काय होणार आहे सांगितलेलं? मुलगी होणार आहे. पण अमोलदादांजवळ आले आणि अमोलदादांनी सांगितलं ऐका, त्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांवरती विश्वास ठेवा. अरे ही मी नाही बोलत, माझ्या मुखातून जरी वाचा निघत असेल, माझ्या मुखातून जरी शब्द बाहेर पडत असतील ना, तरी मला बोलवणारा आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा आहेत. कारण बोलवणारा ही तो आहे, चालवणारा ही तोच आहे. मग मी बोलतोय पण हे मी नाही बोलत, तर त्या मामांवरती विश्वास ठेवा. या सोनवणे परिवाराला आपल्या अमोलदादांनी सांगितलं आणि मी सांगतोय तुमच्या घरामध्ये पुत्रच जन्माला येणार. अरे कितीही डॉक्टरांकडे जा आणि कुठल्याही डॉक्टरांनी सांगू द्या तुम्हाला मुलगी होणार आहे, तुम्हाला कन्या होणार आहे, पण मी सांगतोय तुम्हाला, मी म्हणजे मी नाही, अमोलदादा नाही सांगत, तर ते आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा माझ्या मुखातून बोलून घेत आहेत की तुम्हाला मुलगाच होणार. अरे अमोलदादाच्या मुखातून मुलगा होणार, पुत्र होणार असा शब्द जावा आणि या सोनवणे परिवारामध्ये पुत्र जन्माला यावा. आज ते मुलगा 9 महिन्याचा झालेला आहे. पार त्याचं नाव ठेवलेलं आहे. एवढा आनंद झाला त्या परिवाराला. त्या परिवारात श्रीकृष्ण जन्माला आल्यासारखं गोकुळ झालं आणि त्या परिवारानं अमोलदादाचं ऐकलं आणि आज त्या परिवारानं ते लेकरू जन्माला आलं. अमोलदादांचं एवढं सुंदर कार्य आहे म्हणून आज त्यांनी अन्नदान दिले. निश्चित आदमापूरचे बाळूमामा त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद, त्यांना सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा त्या परिवाराचा अमोलदादांकडून आज काय आनंदाचा क्षण आहे. वा वा वा. ऐका, नारळ दिलेला होता, डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, पण आज कृष्णा दिलीप शेरवाले कन्नडचे, त्यांना आज बाळूमामांचा जन्म ज्या दिवशी झाला अमोलदादांजवळ आले होते. अमोलदादांनी त्यांना मागच्या जन्मकाळाला आले होते आणि मागच्या जन्मकाळाला आल्यानंतर अमोलदादांनी त्यांना आशीर्वाद दिलेला होता, नारळ दिलेला होता, सांगितलं होतं बाबा वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये मूल जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि अमोलदादांच्या मुखातून शब्द गेला आणि आदमापूरच्या बाळूमामांची कृपा झाली आणि आज आनंदाच्या पर्व काळामध्ये मामांचा जन्म ज्या वेळेस झाला त्यावेळेसच आता त्यांच्या घरामध्ये सुद्धा मामांच्या रूपामध्ये मुलगा जन्माला आला. काय आनंदाचा क्षण झाला मायबापांनो. अशी कीर्ती केली पाहिजे
माई बापांनो. म्हणून निश्चित आपल्या अमोलदादांच्या शब्दामध्ये ताकद आहे. अमोलदादा सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करत असतात. मग अमोलदादांचं कार्य खूप सुंदर आहे. हे त्यांच्या हातून सगळं करून घेणारे ते आदमापूरचे. ते म्हणतात हे बाबा माझं काहीच नाही ताई, तुम्हाला वाटत जरी असलं माझं आहे पण हे माझं काही नाही, हे सगळं आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा करून घेतात. 3 वर्षापूर्वी मी आले होते त्यावेळेस मला सांगितलं ताईडे आली तू माझ्या मामांच्या दरबाराच्या सेवेमध्ये माझ्या लहान बहिणीसारखे, पण सांगतो तुला यदा कदाचित तू माझ्या मामांच्या दरबारामध्ये पुन्हा सेवा करायला येशील ना त्यावेळेस माझा शब्द आहे तुला तुझी एकही दिवसाची तारीख खाली नसेल, असं अमोलदादांनी सांगितलेलं. आज मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. एकदा अमोलदादांच्या मुखातून शब्द निघून गेला ना तो खराच होतो. त्या परिवाराचा अमोलदादांच्या या मालकर परिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बघा नंबर 2 वरती आपल्या अमोलदादांनी किती 18 वर्ष 4 वर्ष कारभार सांभाळला आणि 18 वर्ष 2 नंबरच्या बाळूमामांच्या बग्यावरती 3 नंबर पालखीमध्ये बाळूमामांच्या बग्यामध्ये आपल्या अमोलदादांनी सेवा केली आणि त्याच सेवेचं फळ आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांनी दिलं. का तर सेवा केल्यानंतर देव फळ दिल्याशिवाय राहत नाही. अरे ज्या आईनं एवढं कष्ट भोगलं, ज्या आईला 18 वर्ष सोडून तिचा लेक आपल्या बापाच्या सुद्धा अंतविधीला सुद्धा जास्त वेळ काढून दादांना येता आलं नाही, एवढं दुःखद प्रसंग घडला. सगळं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे, सगळ्यांना इतिहास माहीत आहे. पण ऐका माई बापांनो, ज्या आईनं हे कष्ट भोगलं, ज्या आईनं त्रास सहन केला, ती आई असेल मंदाबाई कैलास मालकर, त्या आईचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. जी ताई असेल प्रियंका ताई असेल त्या ताईचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांचा भाचा असेल रामदादा असेल त्याचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांचे भाऊजी असतील किरणदादा धापके दादा असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा सगळा परिवार आहे, सगळ्या परिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. गोड असा परिवार आहे. सगळ्यांना त्या बाळूमामांच्या सेवेचं वेड लागलेलं आहे. का तर त्यांना माहीत आहे मामांची सेवा केल्यानंतर मामा त्याचं फळ त्याचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. आज काय आहे मामांचा जन्म उत्सव आहे. जन्म उत्सवानिमित्त काय आहे आज माझं कीर्तन आहे. बरं बसलेले एका शब्दात एका अक्षरात कुणीतरी त्या आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाची ताकद मला सांगू शकेल का? कुणीतरी. गेले किती वर्ष झालं तुम्ही इथं जन्म उत्सव करताय? आहे का गेले तुम्ही? आहे का गेले? बहिरे आहे का तुम्ही सगळे? 3 वर्ष झालं करताय. माझं पहिल्या वर्षी झालेलं होतं. आता गेल्या वर्षी कुणाचं झालं हे तुम्हालाच माहित आहे. आता 3रं वर्ष माझं आहे. कुणीतरी मला सांगावं बाळूमामांच्या नावाची ताकद सांगा. एका शब्दात एका अक्षरात, तिथून सांगितलं तरी चालतंय बाबा. नाही हे तुमचं झालं. हे आपल्याला ताकद बाळूमामांच्या नावाची ताकद. मला परफेक्ट आन्सर. मी काय विचारलं हे तुम्हाला त्या मामांचा महिमा तुम्ही सांगताय की मामांपाशी गेल्यानंतर काय आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडतो, कसा मामा आशीर्वाद. एका शब्दात एका अक्षरात एका वाक्यात मला मामांच्या नावाची ताकद सांग. एका अक्षरात एकाच अक्षर, एक शब्द बोलायचा आणि मामांच्या नावाची ताकद सांगायची. ऐका सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा बाबांसाठी जोरात टाळी वाजवा. मला सांगायचं काय मामांच्या नावाची ताकद. कुणी सांगू शकेल का दुसरं? भंडाऱ्यात ताकद आहे. पण मला बरोबर आहे तुमचं भंडाऱ्यात, पण मला परफेक्ट आन्सर हवंय बाबा. मी क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला? मामांच्या नावाची ताकद एका शब्दात आणि एका अक्षरात. वा एकदा टाळी वाजवा जोरात. ऐका मामांच्या नावाची ताकद एका शब्दात आणि एका अक्षरात सांगते. काय आहे मामांच्या नावाची ताकद? मी सांगते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. अरे आज ठेवला ना जन्म उत्सवानिमित्त तुम्ही आरतीताईचं कीर्तन, आणि त्याच आरतीताईने जर तुम्हाला मामांच्या नावाची ताकद नाही ना सांगितली माई बापांनो, तर काय तुम्ही तुमच्या आरतीताईचं कीर्तन ऐकलं? आज आला ना आरतीताईच्या कीर्तनाला तर त्याच मामांच्या नावाच्या ताकद ऐकून जायची रे माई बापांना. ऐका मामांच्या नावाची ताकद काय? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचा. मामांच्या नावाची ताकद ऐकायची सर्वांनी. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. ऐका मी काय म्हणलं तुम्हाला? आपल्याला नावाची ताकद ऐकायची. मी काय म्हटलं? बोला बोला बाळू मामाच्या नावानं. चांग भला मना म्हटले का? बसलेले मना म्हटले का? सांग बोल. अरे मी म्हटलं बोला बोला बाळू मामाच्या नावानं, न सांगता आपोआप तुमच्या मुखातून चांग भला हा शब्द
निघून गेला ना, अरे हीच तर माझ्या आत्मापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाची ताकद आहे रे माई बापांनो. हेच तुम्हा आम्हाला कळायला पाहिजे, हेच तुम्हा आम्हाला कळत नाही. मग आपण त्या देवाला माझं म्हटलं पाहिजे, अरे आज पवित्र काळामध्ये पुण्यवन नगरीमध्ये आदमापूरच्या माझ्या संत सद्गुरू बाळूमामांचा जन्म झाला. कशासाठी? या धर्माचं रक्षण करण्यासाठी. अभंगाच्या पहिल्या चरणात धर्मरक्षवया अवतार घेसी धर्म रक्षवया धर्म रक्षवया अवतार घेसी. आरतीताईच्या कीर्तनाला मामांच्या दरबारामध्ये आज रिकाम्या हाताने नाही जायचं, तर आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? तुम्ही म्हणचाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? अरे कशाचे पैसे कमावता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही. देता का तुम्ही पाया पडून? 50, 100, 200, 300, 400, 500, 1000 अय दक्षिणा. हा हो हो सांगू सांगू. हा सांगू सांगू. ऐका, आला ना तुम्ही आरतीताईच्या कीर्तनाला, तर आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना काय घेऊन जायचं? तुमची संपत्ती. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? अरे कशाचे पैसे कमावता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही. 50, 100, 200, 300, 1000, 400, 500 देता का तुम्ही पाया पडून दक्षिणा? ऐका माय बापांनो, अरे आला ना आज आरतीताईच्या कीर्तनाला, तर आरतीताईच्या कीर्तनातून रिकाम्या हाताने नाही जायचं. ऐका ऐका, सगळ्यांना जागेवरती फुलं येणार आहे. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. शांतता राखा बाबा, शांतता. सर्वांनी हा 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 सर्वांनी आहे त्या जागेवरती बसून घ्या आणि भंडारा सगळ्यांच्या अंगावरती पडला पाहिजे. अशी सगळ्यांना आपल्या अंगावरती